आज मला बरीच कामं करायची होती आणि थोडी एनर्जी मिळायला पाहिजे म्हणून सकाळची सुरुवात मी केली बीट गाजर ज्यूसने आणि नंतर डायरेक्ट कामाला लागली. पूर्ण झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मी घेतली लादी पुसून आणि सगळी कामं आवरेपर्यंत गोलूच्या स्कूलचा टाइम झाला होता आणि मला त्याला जायचं होतं सोडायला. इथे त्याचा आपला टाइमपास चालू होता. बाय 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 गोलूला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी मस्त फ्रेश होऊन घेतलं आणि आजकाल इतकी गरमी होते ना की अल्टरनेट डेज हेअर वॉश करावा लागतो. आणि नंतर मग मी करून घेतली देवपूजा. कामं तर सगळी झाली होती पण मला भूक खूप जास्त लागली होती आणि एक तर होता माझा उपवास म्हणून मी खायला घेतलं होतं बनाना चिप्स. त्यानंतर माझी थोडी पेंडिंग कामं बाकी होती ती मी पटकन आवरून घेतली आणि टाइम इतका पटापट कसा जातो कळतच नाही. गोलूला स्कूलमधून आणायचा टाइम झाला होता सो मी त्याला स्कूलमध्ये आणायला गेली होती. गोलूला घरी घेऊन आल्यानंतर मी रेडी होत होती कारण मला जायचं होतं विरारला एका कामासाठी. बऱ्याच दिवसापासून हे काम पेंडिंग होतं कारण पाऊस खूप जास्त पडत होता आणि लकीली आज पाऊस थांबला होता. तर मी विचार केला पाऊस थांबलाच आहे तर मी विरारला जाते आणि हे काम करून येते. निघताना तर मी मस्त मेकअप करून रेडी वगैरे होऊन निघाली पण जेव्हा मी विरारच्या ट्रेन मध्ये चढली देवा ट्रेन मध्ये इतकी गर्दी होती आणि मी इतकी घामाघूम झाली माझा सगळा अवतार खराब झाला. जाताना तर थोडी गर्दी होती पण येताना ट्रेन पूर्ण खाली होती त्याच्यामुळे मी आरामात बसून आली. एकतर मी बाहेर एकटी जात नाही माझ्यासोबत कोण ना कोणतरी असतं आणि आज नेमकी मी एकटी गेली आणि माझ्यासोबत हे झालं. घरी रिटर्न येताना जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर उतरत होती तेव्हा माझा पाय मुरगळला आणि माझा पाय इतका सुजला आणि भयानक दुखायला लागला. आल्यावर जेव्हा मी मम्मीला दाखवलं तेव्हा मम्मीने पहिला माझ्या पायावर स्प्रे मारला पण खूप जास्त दुखत होतं आणि माझं लक्ष पण कुठे लागत नव्हतं आणि त्यानंतर मी काही शूट पण नाही केलं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.